जय सियाराम. मित्रांनो, आज 4 जून. जसं की मी तुम्हाला बोललो होतो, आज निकाल आहे आणि आज केंद्रामध्ये आपले मोदी साहेब 404 सीटं घेऊन येणार आणि आज आपल्यासाठी मंगळवार महालक्ष्मीचा वार आहे. लक्ष्मीचा वार तर मोदी साहेबांच्या पाठीशी आहेच आणि आम्ही 140 कोटी परिवार हा मोदी साहेबांचा परिवार आहे. हा त्यांच्या पाठीशी हमेशा राहणार. पूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलं चांगलं वोटिंग आपल्या सीटा निवडून येणार आणि आमच्या नाशिकमध्ये हेमंत आप्पा गोडसे, भारतीताई पवार ह्या चांगल्या लीडनी त्यांचा विजय होईल. विजय होईल ही माझी मनापूर्वापासून इच्छा आहे आणि मी आज बोललो नाही, मी पहिल्यापासून बोलतो आहे, की आमच्या नाशिकमध्ये हेमंतआप्पा गोडसे आणि भारतीताई पवार हे 2 उमेदवार चांगल्या वोटिंग निवडून येणार आणि पुन्हा नाशिकची जनता ही त्यांना आशीर्वाद देऊन पुन्हा त्यांना दोनदा परत एकदा खासदार करणार आणि केंद्रामध्ये आपला मोदी साहेबांना 404 सीटं प्रत्येक राज्यामधून प्रत्येक ठिकाणी जिथं आपले कॅडेट उभे आहे, जिथं आपले कॅडेट उभे तिथं चांगले चांगले सीटांनी निवडून येणार. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये तर ऑलरेडी कमीत कमी 40 सीट येणार आहे आपले. 40. माझा विश्वास आहे आज 4 जून 404 सीटं येणार आणि केंद्रामध्ये पुन्हा एकदा मोदी साहेब होणार आणि हेमंतआप्पा गोडसे पण येणार, चांगल्या सीटांनी निवडून येणार आणि भारतीताई पवार पण चांगल्या सीटांनी निवडून येणार. आमचे जिथे जिथं कॅडेट जास्तीत जास्त उभे त्या कॅडेटला 140 कोटी परिवारांचा आशीर्वाद तर राहीलच राहील आणि हा 140 परिवाराचा आशीर्वाद मोदी साहेबांच्या पाठीशी राहील. म्हणून मित्रांनो, मी सकाळी सकाळी फक्त एकच नारा देणार, हर हर मोदी, घर घर मोदी. जय सियाराम. पवनपुत्र हनुमान की जय. सिया रामचंद्र की जय. जय 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 सियाराम. जय महालक्ष्मी माताये नमः, माँ दुर्गा माताये नमः, माँ सप्तशृंगी माताये नमः. मित्रांनो, हा देवींचा आशीर्वाद असा त्यांच्या पाठीशी राहील आणि नाशिकमध्ये आमची सगळी सीटं निवडून येतील आणि पूर्ण भारत विश्वमध्ये आमचे NDAचे सरकार पुन्हा एकदा बनेल आणि 404 सीटं येतील. BJPचे आणि NDAचे पकडून 404 सीटं येतील आणि आजचं 4 जून आहे, महालक्ष्मीचा वार आहे आणि विशेष म्हणजे आज मंगळवार पण आहे आणि शिवरात्री पण आहे. भीमा परिषदा पण आहे, म्हणजे आज शिवरात्री आहे. मी सुरुवातीला पण बोललो होतो. म्हणून महादेवांचा आशीर्वाद तर पाठीमागे राहीलच, पण 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद राहील आणि 180 कोटी हा त्याचा परिवार आहे मोदी साहेबांचा. मेरा परिवार ते बोलले ना, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. हा मोदी साहेबांचा मंत्र आहे. हाच त्यांना तो पुढे नेईल आणि पुन्हा एकदा 2024मध्ये फिर एक बार मोदी सरकार. जय सियाराम.